कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा. वारकरी संप्रदायात जर आपण साधना करीत असाल, अनुयायी असाल, तर पहिलं तर मागणं कुठं खुंटेल या पद्धतीने चिंतन करावं लागतं. हा संप्रदाय देवाकडे मागणारांचा नाही. नाहीतरी मागणारा मनुष्य व्यवहारात असला काय, प्रपंचात असला काय, किंवा परमार्थात असला काय, तो भक्ती, ज्ञान, उपासना नाही का, ज्ञान, कर्म आणि उपासना तिन्हीपैकी कोणत्याही साधनेतला साधक असू द्या, मागणारा हा एकाच लायकीचा असतो. मागणी निर्माण झाली की त्याच्या स्वत्वाचा नाश त्यापासून सुरू होतो. मागणी माणसाच्या स्वचा नाश करणारा एक प्रकारची अंतःकरण वृत्ती आहे. ही सवय लागली कशी? हो, काय होतं, काही काही सवयी अनेक पिढ्यापासून एकदा लागल्या की मग ते आपल्या जीन्सचा भाग होतात. पहा, जीन्सचा भाग म्हणजे रक्ताच्या थेंबामध्ये कुठेतरी पेशी आहेत, त्या पेशीमध्ये क्रोमोझोम आहेत, त्या क्रोमोझोम मध्ये कुठेतरी जीन आहेत, आणि एकदा नवीन जीन निर्माण झाला की त्या माणसाचं तोंड दाबलं तरी सुद्धा मन मागतच असते, विठाला विठाला. त्याची मागणी नेहमी टवटवीत आणि तरुण असते. आणि हे झालं कसं असेल? चिंतन करतो, आपणही करा चिंतन, की मनुष्याला मागायची सवय का लागली असावी? देवापुढे दर्शन करताना किंवा डोकं टेकवताना सुद्धा तोंडानं काही जरी मागत नसला तरी त्याचं मन अनंत मागण्यांचं भेंडोळ देवाच्या पुढे मांडतंय. हो, मन आप बोलत असते, जरा लक्ष द्या. काही नाही म्हटलं तरी देवा सुखाचं ठेव, एवढं तरी म्हणतायच. हो, बरं, काहीच नाही मागितलं, फारच कीर्तन ऐकणारा परिपक्व असला किंवा परिपक्व असली तर ती काय म्हणते माहिती आहे? परवाच एक बाई वैष्णोदेवीला जाऊन आली. तिने मला फोनवर सांगितलं, महाराज मी देवाला काहीच मागितलं नाही. मी म्हटलं फक्त आता जे आहे ना या असंच राहू दे, हे मागणंच आहे. विठाला विठाला आहे ती परिस्थिती अशीच राहू दे, अगदी स्थिर राहू दे, यामध्ये काही कमी जास्त होऊ देऊ नको, हेही मागणं. म्हणजे नवं काही मागितलं नाही, पण आहे त्याचं संरक्षण करायची जबाबदारी त्याच्यावर टाकलीच. येते कुठून ही? रक्ताच्या थेंबापर्यंत मागणी शिरली कशी? मागणीचा कलंक लावून आपण आपल्या साधनेचा नाश करतोय. माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे विचार जर केला तर कल्पतरू आपल्याला सापडला, आपण त्याचे तुकडे तुकडे केले, त्याचे फाटे केले आणि झाडाला कुंपण शेताला कुंपण घातलं, असं हास्यास्पद आहे. हो, परिसाचा मोठा दगड सापडला, त्याच्या फाडी तुडी केल्या, फाउंडेशन भरलं घराचं. तसं साधनेकडे प्रवृत्ती होणं एकतर भाग्याचं लक्षण आहे. कोणत्या साधनेमध्ये परमार्थाकडे पुण्याचं भाग्याचं लक्षण आहे. आणि ते भाग्य प्राप्त झालं की त्याला मागणीचा कलंक किंवा काळा तीट लावून आपण त्याला कलंकित करणं म्हणजे आपल्या चांगल्या पर्वणीचा नाश आहे एक प्रकारचा. पण मागितल्याशिवाय होत नाही. मी चिंतन केलं वैयक्तिक की हे आपल्याला आपल्या रक्ताच्या थेंबापर्यंत मागणी पोहोचली कशी? हजारो वर्षापासून आणि अनंत काळापासून कोणतंही वैदिक किंवा लौकिक कर्म करताना मागायची आपल्याला सवय लावली गेली, हेतू पुरस्सर. विठाला विठाला अगदी लावलीच ती सवय. आणि एकदा सवय लागली, यांत्रिकपणे कोणत्याही गोष्टी केल्या की सवय लागायला वेळ लागत नाही. हो, घालीन लोटांगण वंदीन चरण म्हणलं की अंगाभोवती फेरा मारणार, आपण सुद्धा मारणार. त्या कृतीचा आणि त्या अंगाभोवती फेरा मारण्याचा फारसा संबंध नाही. हो, लगेच जागेवर घरकन फिरणार. इतकं सोपं आहे का लोटांगण? घालीन लोटांगण वंदीन चरण चालू येते, अंगाभोवतीच फेरा मारायचं. म्हणजे कोणत्याही दिशेला देव जरी असले तरी राम राम सगळ्यांना एकदाच. सवय एखादी जर लागली तर ती मोडणं अवघड असतं. आणि दुर्दैवानं म्हणा किंवा काळाची गरज होती म्हणा, कोणतंही धार्मिक कार्य, कर्मकांडाचं कार्य आपण करायला निघालो की आपल्या हातावर पाणी टाकलं गेलं, त्याच्या 4 अक्षता टाकल्या गेल्या आणि विशिष्ट प्रकारचा लांबलचक संकल्प आपल्याकडून वदवून घेतला गेला आणि ती कृती मागणीनं कलंकित करून तिचा नाश केला गेला. कारण कदाचित त्या जाणत्या लोकांना कळत असावं की बहुजन समाजानं जर निष्काम कर्म केलं तर त्यांना चित्तशुद्धीचं फळ प्राप्त होईल. निष्काम कर्माचं फल आहे चित्तशुद्धी, आणि चित्तशुद्धीद्वारा मनुष्य ब्रह्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल करू शकतो असे ग्रंथ सांगतात. जर यदा कदाचित या बहुजन समाजाची चित्तशुद्धी जर झाली आणि यांच्यामध्ये ज्ञानी निपजले तर आपला एकछत्री अंमल, मोनोपॉली, माझ्या लक्षात आलं म्हणणं, हा एकछत्री अंमल कदाचित संपेल की काय या भीतीपोटी आपल्या प्रत्येक कृतीला मागणीचा कलंक लावला गेला, तो जाणीवपूर्वक आणि दूरदृष्टीचा विचारसरणी असलेल्या वर्गाने. विठाला विठाला एक प्रतिज्ञा नक्कीच करावी, जो माळकरी, वारकरी आणि तुकोबऱ्यांना मानणार आहे त्यानं आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवावं आणि मागणी प्रगटच होऊ देऊ नये. पण ती काही जिभेतून प्रगट होत नाही. अधिक पोस्टमॉर्टम केलं तर मागणी निघते कुठून, ती कोणती असू द्या, मागणी निघते कुठून बरं? तिचा उद्भव होतोच कसा? त्याचं कारण आहे, मागणीचा उद्भव होतो, चिंतन करा आपल्या लक्षात येईल. स्वभिन्न वस्तूला महात्म्य प्राप्त झालं की मागणीचा उद्भव होतो. आपल्या
आपल्यापेक्षा भिन्न वस्तू किंवा आपल्यापेक्षा भिन्न व्यक्ती आपल्यासाठी महत्वाच्या झाल्या, मागणीचा उद्भव होतो. अजून स्पष्ट सांगेल, मनुष्य जीवनामध्ये मागणीचा उद्भव किंवा जन्म जर होत असेल तर केवळ स्वाभिमानाच्या अभावामध्ये. विठाला विठाला वासना हे स्वरूप आहे अंतःकरणाचं. वासना असणं स्वाभाविक आहे, इच्छा असणं सुद्धा स्वाभाविक आहे. वासना परिपक्व झाली आणि एखाद्या विषयाच्या दिशेने जास्त धावू लागली की त्याला आपण इच्छा बोलू. हो, इच्छा अधिक तरुण झाली की तिला कामाचं स्वरूप येतंय वगैरे वगैरे. पण वासना असणं ठीक आहे, पण वासना आणि प्रत्यक्ष मागणी याच्यामध्ये फार मोठं अंतर आहे. त्याच्यामध्ये वासनेला प्रतिबंध करता येतं. हो, करताच येतं. एक प्रयोग आहे आपल्यावर. एखादी वासना होणं आणि तिचं रूपांतर मागणीमध्ये होणं याच्यामध्ये बराच प्रतिबंध आहे की नाही होऊ देत आहे. प्रतिबंध करता येतो. वासनेची मागणी कधी होते? वासना ठीक आहे हो, पण वासना जेव्हा याचना होऊ लागते तेव्हा तिचं रूपांतर मागणीमध्ये होतं. कशालाही महत्व आहे आपल्या जीवनामध्ये. आपण सोडून उरलेल्या सगळ्याच गोष्टीला महत्व आहे. हे पहा, कधी कधी मागणीचा नाश करण्यासाठी अहमगंड जोपासावाच लागतो. चला, लोक त्याला गर्व म्हणू द्या किंवा काही म्हणू द्या. दुर्दैवाची गोष्ट आहे, स्वतःला महत्व देणे या जगात गुन्हाच झालाय. काय कारण आहे? चिंतन करा. हो, प्रत्येक व्यक्तीसाठी त्याच्या इतका महत्वाचा फक्त तोच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं कुणी नाही. विठाला विठाला स्वतःला महत्व देणं का गुन्हा झालाय कळत नाही. स्वतःला कोणी महत्व द्यायला राजीच नाही. स्वभिन्न वस्तूला महत्व देणं ही एक प्रकारची प्रथा होऊ लागलेली आहे. हो, पहिलं महत्व स्वतःला आहे. जन्मल्यापासून येणे एकले हो जाणे ही शेवटी. जन्मल्यापासून सोबत कोण? आपले आपणच. सुखात सोबत आपणच, दुःखात सोबत आपणच, मरताना सोबत आपणच. जे काही आहे ते स्वभिन्न आहे, ते व्यभिचारी आहे, नित्य सोबत राहणार नाही. म्हणून स्वतःला विशेष महत्व देणं अजिबात गुन्हा नाही. नाहीतरी उपनिषद सांगतात काय वेगळं? तत्वमसि. अहम ब्रह्मास्मी हा शब्द वाटताना गर्विष्ठ वाटतो, पण ते महावाक्य आहे. आणि या अहम ब्रह्मास्मीचं निधिध्यासन करणं म्हणजे आत्मबोधाकडे किंवा परब्रह्माच्या अनुभवाकडे जाणं किंवा साक्षात अपरोक्ष वगैरे जे काही पारिभाषिक शब्द वापरले जातात. हो, मला ते तशाला तशी वापरायची थोडी लज्जा वाटते. कारण सगळे पारंपरिक शब्द तशाला तसेच बोलेल तर माझं कम्प्युटर होईल. मी जिवंत माणूस आहे. देवानं मला एक स्वतंत्र बुद्धी दिली आहे, एक स्वतंत्र मन दिलंय, एक विचारसरणी दिली, आणि जी सामुग्री त्यानं मला दिली त्याला कुलप ठोकून तयार सामुग्रीवर जीवन जगायला मी काय आईत खाऊ नाही. मी पुन्हा सांगेन, जी सामुग्री या पिंडामध्ये त्यानं भरली त्याचा उपयोग न करता 3 पिढ्यापासून आलेली टिपणच मी जर 4थ्या पिढीत घेऊन जात असेल. पुन्हा मी जिवंत आहे आणि जिवंत व्यक्तीमध्ये परिवर्तन होत असतात. 20 वर्षापूर्वी जिथे खोकरला तिथं आजही तिथंच जर खोकरत असेल तर 20 वर्षात काय झालं? ज्याच्यामध्ये अजिबात परिवर्तन होत नाही त्याला जड म्हणतात. तो चेतन आहे असं म्हणण्याची जागाच नाही. चेतनामध्ये नित्य बदल आहे, तासानंतर बदल आहे. एखादा अभंग आज मी ज्या पद्धतीने बोलतोय उद्या कदाचित तसा नसेल, तो नसावाच. ती जिवंत असल्याचं लक्षण आहे. तो तसा जर असेल तर समजायचं असो. मुद्दा काय आहे? मागणी उद्भवते कुठे या मुद्द्यावर मी मागणीचा उद्भव चिंतनात आणू. एकदा ही जर संपली ना, तुम्हाला सांगतो राजा होतो आपण. राजा जीवनच काही वेगळं होऊन जात ते. मागणीचं मुंडकं जर दाबता आलं ना, मागणी याचनेमध्ये जेव्हा येते, वासना काय वासना याचनेचं स्वरूप जेव्हा घेते तिथं माणसाचं पतन सुरू होतं. आणि ते पतन त्याच्या स्वाभिमानाच्या दृष्टीने असतं. सगळ्यात जास्त जपण्याची किंवा सांभाळण्याची वस्तू जर काय असेल तर स्वाभिमान. पण दुर्दैवानं स्वाभिमानी माणसाला जगामध्ये गर्विष्ठ बोललं जातं, म्हणून त्यालाही कधी कधी वाटू लागतं की मी खरंच गर्विष्ठ आहे का. पण सांगू तुम्हाला, मागणीग्रस्त लाचारापेक्षा स्वाभिमानी गर्विष्ठ कधी परवडला. आपण महत्व कधी देणार आहे? स्वला. स्वभिन्न वस्तूला महत्व आहे म्हणून मागणीचा उद्भव आहे. स्वला महत्व दिलं की स्वभिन्न वस्तूला किंमत राहत नाही. आणि भोगता हा नेहमीच भोग्यापेक्षा श्रेष्ठ असतो. आपल्यापेक्षा उर्वरित जग हे जर भोग्य असेल तर भोगताच मोठा, भोग्य मोठा, भोग मोठा, नेहमीच भोगता मोठा आहे. हो, भोगता हा भोगापेक्षा नेहमीच मिळवता मोठा आहे की मिळवलेली वस्तू मोठी, कमावता मोठा आहे. कमवलेल्या वस्तूला काय महात्म्य? जो भोगतो तो श्रेष्ठ आहे. त्या ते सांगतात, ग्रंथही ते सांगतात. पण स्वतः सोडून सगळ्यांना महत्व. कधी कधी काय होतं, एखाद्या तेजस्वी माणसाच्या समाजात सत्कार होतो
आणि त्याचा तो सत्कार होऊ लागला की लगेच कोसळतो, तो लगेच कोसळतो. माझी ही पात्रता नव्हती पण आपल्यामुळे मला मोठे, पण अरे याच्यामुळे नाही तुझा सत्कार झाला, तू मोठा आहे म्हणून झाला. पण सत्कार झाला आणि मोठे पण जगानं जरी दिलं तरी तो कोसळतो. विश्वास बसत नाही मी इतका मोठा आहे का. मोठी मोठी माणसं सुद्धा सत्काराला उत्तर देताना एवढे ढासळतात. त्याला विनय हे गोंडस नाव आहे, त्याला नम्रता हे गोंडस नाव आहे. ही नावं जरी गोंडस असली तरी स्वतःबद्दलची साशंकता हे त्याचं स्वरूप आहे. स्वतः व्यतिरिक्त कोणत्याही वस्तूला या जगात महत्व नाही. मी माझ्यासाठी मोठा आहे. हो, उद्धरेदात्मनात्मानम हे श्लोक सांगतात काय, मी माझ्यासाठी मोठा आहे, माझ्यापेक्षा कशालाही महत्व नाही. या मुद्द्याला जर वाढवलं तर दिसताना हा गर्व दिसेल, पण हा स्वाभिमान असतो. आणि गर्व कशाला म्हणावं, स्वभिन्न वस्तूबद्दल ज्याला मोठेपणा वाटतो किंवा गर्व होतो, उदाहरणार्थ सत्ता, संपत्ती, प्रपंच मोठा, जगातली कीर्ती, घर, बंगले, गाडी, मोठमोठी मठमठांतर, आश्रम, दुनिया, या ज्या वस्तू स्वभिन्न आहेत त्या स्वभिन्नाबद्दल ज्याला काही वाटतंय, अभिमान वाटतो, त्याला तुम्ही गर्व म्हणा. स्वभिन्न वस्तूवर ज्याचं काही अवलंबून आहे आणि त्याच्याबद्दल ज्याला गर्व वाटतो, ह्या स्वभिन्न वस्तू आहेत सगळ्या. संपादित जरी आपण केलेल्या असल्या तरी या भिन्न आहेत, याला कदाचित गर्व म्हणता येईल. पण स्वबद्दल असलेला अभिमान हा नेहमी स्वाभिमान असतो आणि मनुष्याच्या तेजस्वितेचा हा ऑक्सिजन आहे. ऑक्सिजन जेव्हा तुकोबारांना कळला तेव्हा त्यांनी देवाला आव्हान केलेले आहे, पहा, तुझं मज नाही भेद केला नाही भेद होता सहज विनोद. भेद नाही, फरक नाही, भेद नाही सर्वात्मना, भेद नाही. फार काय सांगावं, तुझं देव पण आमच्यावर अवलंबून आहे, ही भाषा आहे. स्वबद्दलचा विश्वास वाढल्यानंतरच्या गोष्टी आहेत. आमची अभावे तुझं देव पण, हो, हे का विसरून राहिलासी, हो, याची लागी भक्ती जगी रुढवावया ख्याती. हो, तुझं मोठे पण वाढावं म्हणून केलेला मी हा विनोद आहे. स्वाभिमानाची जाणीव होणं मनुष्य जीवनातील भाग्याचं लक्षण आहे. एकदा स्वची जाणीव झाली की वासना जरी असल्या तरी त्याचं रूपांतर याचनेमध्ये होत नाही, मागणीत होत नाही. असं नाही की जो मागत नाही त्याच्याकडे वासना नाही असं समजू नका. इच्छा त्याच्याकडे, इच्छा नाही असं नाही. अगदीच निर्वासन चित्त झाल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे. प्रत्येक मागणाऱ्याकडे इच्छा आहे आणि जो काहीच मागत नाही त्याच्याकडे इच्छा नाही असं मानायचं कारण नाही. तुकोबाराय कबुली देतात, अनुचित आहे मागणं, हे आम्हाला अनुचित आहे. का, आमच्या वडिलांची ती रीत नाही. हो, अनुचित आहे. एखादा माळकऱ्याचा मुलगा म्हणेल, नाही हो हो, एवढा महिना तरी आम्हाला पाळला पाहिजे, कारण माझे वडील माळकरी आहेत आणि आमच्याकडे माळेचे नियम पाळले जातात. माझ्या गळ्यात जरी नसली आणि आता मला इच्छा जरी असली तरी हा महिना आमच्यात पाळला जातो बा, श्रावण महिना, अधिक महिना. हे मी कशाच्या संदर्भात बोलतोय आपल्या लक्षात आलं असेल. माळकऱ्याचे पोरं पाळतात कधी कधी, नाही नेहमीच पाळत असावीत. इच्छा आहे, हो, फार पुढे जाऊन सांगू, इच्छांना मर्यादाच नाही. हो, द्रौपदीची इच्छा सर्व इच्छांची व्याप्ती सांगायला पुरेशी आहे. इच्छा काय होईल याला नेम नाही, पण इच्छा जरी झाली, हो, ते कबीरदासजींचा दोहा, दिल गया तो जाने दो मत जाने दो शरीर, ना खेचे कमान तो कहा लगेगा तीर. मन गेलं ना जाऊ द्या, ते जातच असतं. हो, मन जाणं हा मनाचा आणि इच्छेचा स्वभाव आहे. मात्र त्याप्रमाणे कृती न घडणं इथे नियंत्रण करता येतं. मी बोललो की द्रौपदीची इच्छा सर्व इच्छांना घेऊन जाते. ती काही सामान्य स्त्री नाही. जी आजपर्यंत अजरामर आहे महाभारताच्या रूपाने, ती द्रौपदी सामान्य नाही. भगवंताची भक्त आहे, नातेत गोतेत सगळे. तिची ती इच्छा लक्षात घ्या. म्हणजे इच्छा ही अगदीच अशक्य आहे असं मानायचं काहीच कारण नाही. कुणाला कोणतीही इच्छा कधी होऊ शकते. फक्त एका ठिकाणी आपण प्रतिबंध करू शकतो, इच्छेला याचनेमध्ये रूपांतरित होऊ द्यायचं नाही. इच्छेची जेव्हा याचना होते तेव्हा पतनाला सुरुवात होते. नाथ बोलले की बुद्धीमध्ये जरी काही मानस पाप जरी घडले, मानसिक पाप, कायिक वाचिक मानसिक वगैरे आपण बोलतो, हो, मानसिक पापाचा एवढा दोष नाही. नाथ बोलले, हो, की जे हेतुपुरस्सर किंवा बुद्धिपूर्वक केलेलं आहे ते भोगावं लागतंय. पण बुद्धीला विद्यमान नसताना मनात अनेक इच्छा येऊन जातात. त्या इच्छा प्रतिबंध करता येत नाहीत आणि त्याचं पाप एवढं लागत नाही. हो, द्रौपदीची इच्छा पुन्हा पुन्हा लक्षात घ्या. का तिचा उल्लेखच करू, कशाला करायचं, आपण जाणती माणसं आहे. आपल्याला माहिती आहे ती कोणती इच्छा आहे की जी आपल्याला आज जरी ऐकलं तरी वाईट वाटतं. कशालाच असं वाटलं असेल व द्रौपदीला, काय काम होतं का बरं वाटायचं. तिथे एक आहे का 6 मोबाईल.
वेगवेगळ्या सिम कार्डचे, तरी पहा ना आपल्या जवळचा मोबाईल दुसऱ्याचा आवडतो. इच्छा आहे, इच्छा होणं लगेच चोरायचा. आवडला म्हणजे लगेच चोरायचा. इच्छा होऊ शकते, पण इच्छेला प्रतिबंध करता येतो. हो, मात्र तो प्रतिबंध सहसा न केल्यामुळे जेव्हा इच्छा याचनेमध्ये रूपांतरित होते, मागणीमध्ये रूपांतरित होते, त्याच्यानंतर पतनाची सुरुवात होते आणि त्या याचनेच्या द्वारा, मागणीच्या द्वारा मनुष्य जीवनामध्ये हो हीनत्व आणि हीन वृत्तीचा उदय होतो. त्याच्यानंतर लाचारी, हो त्याच्यानंतर खोटी स्तुती, ह्या सगळ्या निर्माण होणाऱ्या गोष्टी आहेत. एकदा मागणी उद्भवली आणि ती मागणी याचनेच्या रूपात आली की मग लाचारी सुरू होते, मिथ्या स्तुती सुरू होते. नंतर मग सभिन्न पदार्थाला विशेष महत्व येतं. तत्वनिष्ठेला तिलांजली आणि व्यक्तिनिष्ठेला महात्म्य येतं. मागणाऱ्या माणसाला तत्वनिष्ठेपेक्षा व्यक्तिनिष्ठा फार महत्वाची असते, कारण माणसं सांभाळले तरच मागण्या पूर्ण होतील. माणसाच्या पलीकडे देव. मी बोललो देवाला मागणारा काय, माणसांना मागणारा काय, फार फरक नाही. थोडस हीन वाक्य बोलतो. सिग्नलवर उभा राहिलेला भिकारी काय आणि देवाच्या दारात बसलेला भिकारी काय, दर्जामध्ये काहीच फरक नाही. विठाला विठाला मागणीचा नाश करणारं तत्वज्ञान नव्यानं तुकोबारांचं स्वीकारायची गरज आहे. एखादा भिकारी सिग्नलवर भीक मागत असेल, आपल्याला त्याचं वाटतं काय मूर्ख माणूस भीक मागतो. आपण पाहिलेली चित्र आहे हो की त्याच प्रकारची भीक मागणं, फक्त थोडा गेटअप बदलून. असे तर रायरन आमच्याकडे मराठवाड्यात भरपूर आहे. ते वेगवेगळे रुपये, बहुरूपी वेगवेगळे रुपये घेऊन भीक मागतात. छोटासा 2.5-5 रुपयाचा झेंडा खांद्यावर घ्यायचा. गंध स्वस्त आहे, येव्हाना स्वस्त आहे. अजून थोडस ग्लोबलायझेशन नंतर भाव वाढला त्याचा. हो, कारण ग्राहक वाढले की भाव वाढत असतो. मालाला उठाव वाढला की नक्की त्याचा भाव वाढतो. हो, एक 2-5 रुपयाचा गंध, एक छोटीशी पताका खांद्यावर आणि वारकऱ्याचं प्रतिनिधित्व करणारा एखादा जर प्रौढ नागरिक पुण्याच्या वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये 10-5 पैसे जर मागत असेल तर लज्जा वाटते की हे वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आहेत. विठाला 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 रडणारी आहे आणि यांच्या येण्यानं देवाला फार सुख वाटत असेल असं मला वाटत नाही. विठाला विठाला देवाच्या पूजेमध्ये टवटवीत आणि नुकतीच उमललेली गोजीरवाणी, गोंडस आणि सुकुमार फुलं वापरण्याची आपली पद्धत आहे. सुंदर फुलं आपण पूजेसाठी जर वापरत असू तर भगवंताच्या भेटीला जाताना आपलं मुखमंडल किती प्रसन्न पाहिजे. आणि प्रसन्न मुखमंडल त्याच असतं ज्याची मागणी किमान प्रतिबंधित तरी आहे. मागायला गेलेल्याचा भरोसाच नाही. तो अचानकपणे स्तुती सुरू करतो, समोरच्या माणसाला अडचणीत आणतो, त्याच्या ठिकाणी ते गुणही नसतात तरी तो वर्णन सुरू करतो. फार वर्णन सुरू झालं की समजायचं मागणी जरा मोठीच आहे. जास्त वर्णन सुरू झालं. महिलांनी सुद्धा जाणावं, घरी येऊन फार मधाळ कोणी बोलायला लागलं की समजायचं काहीतरी न्यायचंय. मागणाऱ्या माणसाची जातकुळी लगेच समजते. पण झालं काय माहित आहे, बहुमताचा जमाना आहे. ज्यांची संख्या जास्त असते त्यांच्यात एखादा वेगळा असला की नाही का, म्हण आहे नकटोंका भर गया मेला, उसमें गया नाक वाला, सब मिलके बोले कहां से आया साला, एक तो इसका नाक काटून येतो हकाल दो. माऊलींच्या म्हणण्याप्रमाणे ज्या गावामध्ये माणसं अजिबातच कपडे घालत नाहीत असं गाव कदाचित असेल कुठेतरी. ना तरी खवणे यांची गावी पाटावे काय करावी. ज्या गावात माणसं अजिबातच कपडे घालत नाही त्या गावात एखादा माणूस कपडे घालून जर गेला तर त्याचे कपडे नीट राहतील का. विठाला विठाला या मागणीला प्रतिबंध करणं भक्तीची पहिली सुरुवात आहे. महाराजांच्या बोलण्याप्रमाणे तुकोबारांचं तत्वज्ञान मागणीला थांबवायला सांगतो. हो, बिलकुल नाही. आपल्या मागणीचा अंश सुद्धा देवाला कळू नये. प्रतिबंध करता येतो पण त्याच्यासाठी स्वचा विकास करावा लागतो. स्व मागणी वासना याचनेच्या स्वरूपात येण्याच्या अगोदर तिला प्रतिबंध जो करतो त्याला स्व. लोक त्याला गर्व म्हणू द्या. जी शक्ती आपल्या जीवनाला बदलून टाकते त्याला लोक काय नाव देतात, त्याला काय अर्थ आहे. तुमच्या कोणत्याही वृत्तीला ज्याच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे त्याला लोक काय म्हणतात त्याच्याशी काय कारण आहे. त्यांना जर ऊर्जा मिळत असेल तर लोक काय म्हणतील, हे फारच गरिष्ठ आहेत बा. अमुक नवलच आहे जगामध्ये. स्वाभिमानी वागणं सुद्धा गरिष्ठपणा मानला जाऊ लागला आणि लाचार वागणं विनम्रता मानली. काय त्यांची कमाल आहे. खरंच भेटलो की पायाच पडतात. नंबर 1चा लाचार समजा. भेटलं की पाया पडतो ना, अगदी समजायचं की बरंच काही साधायचंय. त्याच्यामुळे सुरुवातच अशी चालली. हो, बरंच काही साधायचं. सांभाळून खेळणारा बॅट्समन कधी 6 मारीन सांगता येत नाही. पटापट मारामारी करणारा कदाचित लवकर आउट होऊ शकतो.
म्हणून दीर्घकालीन संबंध जोपासणाऱ्या माणसापासून सावध राहा. विठाला विठाला भाषाच काही वेगळी तुकोबरायांची परिपक्व होत गेलेली आहे, एकसारखी नाहीये. त्यामुळे एकसारखी असणारच नाही. ज्याच्यामध्ये नित्य वर्धष्णुता आहे, नित्य विकास आहे. कधी कधी मागणी थांबल्यासारखी दिसते अपघाताने, हे एक नवल सांगतो. हो, काहींची मागणी कुंठित झालेली दिसते, पण कधी माहित आहे, सौचुवे खाके बिल्ली हजको चली. सगळं काही सुरक्षित. मी आधी नाही बोललो का, किती ती बिचारी बोलली की मी देवाला काहीच मागितलं नाही महाराज, पण आहे ते असंच राहू दे हे मागितलं. म्हणजे जरा सुरक्षा झालेली दिसली की मग त्या सुरक्षेच्या जोरावर मग मागण्याही बंद झाल्याचा आविर्भाव आणला जाऊ शकतो. हे जरा वेगळं काम आहे. असंही कुठे कुठे आपल्याला दिसतं. हो, आगीवर उभं राहून त्या अग्नीचे चटके सोसून जो मागणी थांबवतोय आणि शीतलतेला नाकारतोय, त्याची मागणी महत्वाची आहे. बारकाईने चिंतन करूया. एक गोष्ट लक्षात घ्या, मागण्या ज्या बाहेर पडतात त्याचं संश्लेषण विश्लेषण करून पहा, त्याचं वर्गीकरण करा आणि शक्यतोवर 99% मागण्यांना थांबवायचा प्रयत्न करा. जीवन काही वेगळंच होईल. थांबवाय, बिलकुल बाहेर येऊ द्यायची नाही. आणि त्यातली त्यात मागणीच्या वेळी आपण आपला स्वाभिमान पणाला लावत असतो आणि घाण टाकत असतो, गहाण ज्याला म्हटलं जातं. याचा थोडासा विचार ठेवावा. आणि सहजासहजी स्वाभिमान जो गहाण टाकत नाही त्याचीच दखल या जगात घेतली जाते. सिकंदर पौरुसाची कथा आहे, माहिती आपल्याला. प्राणावर भेटलं तरी मला जीवदान नाही पाहिजे असं तो बोलतोय. पौरस, अशा माणसाला कुणी जिंकू शकत नाही, अशांना कुणी मारू पण शकत नाही. नाहीतरी जीवदान देणारा देवाचा दुसरा कोण जीवदान देणार आहे? आम्ही त्याला जीवदान दिलं का? उपकार करतो, उपकार करतो. उपकाराखाली दबलेला माणूस जिवंतच कसा असतो मला समजत नाही. हे उपकाराचं कामच अवघड आहे. हो, तुम्ही कदाचित वाघाला कमी घाबरा पण उपकाराला जास्त घाबरा. सहजासहजी कोणाचे उपकार घेऊ नका, मी तुम्हाला अनुभवानं सांगेन. कारण जेव्हा एखाद्याचे उपकार आपण घेत असतो तेव्हा आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीचे मांडलिक होतो, हे आपल्या लक्षात कसं येत नाही. विठाला विठाला. हो, मग ह्या उपकार करणाऱ्याच्या झुंडीच्या झुंडी तुकोबरांच्याकडे यायच्या का? कमी येतात लोक? तुम्ही नुसते साधू व्हा. देणाऱ्यांची संख्या काय कमी आहे जगात? होत आहे. एवढे देणारे निर्माण होतात ना, घेणाऱ्याची जोडी कमी पडेल. म्हणूनच कदाचित म्हण असेल, देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी जोडी. हे काही प्रमाण नाही बरं, हे कुणीतरी लिहिलेलं आहे. हो, घेणारा कमी पडेल एवढे देणारे आहेत. युक्त्या आणि क्लुप्त्या वापरायची गरजच नाही. मी काय म्हणतो, मागणीच मागायची ना, मग तिला एक गोंडस कशाला करायचं? आहेत सगळ्या मागण्याच आहेत, पण त्याला धार्मिकतेच बोललंय. जसं औषधाच्या गोळ्याला साखरेचं अवगुंठन असतं ना, वरून गोड लागली पाहिजे. वेगवेगळी नावं दिली जातात मग त्या मागणीला. धार्मिक कार्य नाही का, पारमार्थिक कार्य, स्मरणार्थ कार्य, प्रित्यर्थ कार्य. बाबा बाबा, ते वेगवेगळी नामावली. हो, माता पित्यांच्या स्मरणार्थ, अमक्याच्या स्मरणार्थ, तमक्याच्या, हे मागणीचेच वेगवेगळे प्रकार आहेत. वेगळं काही नाही. हो, आणि मागणी कुंठित जोवर होत नाही तोवर तुकोबरांना आपण आवडुकीने सांगता येत नाही. देणाऱ्याच्या टोळ्या त्यांच्याकडे धावायचं, घ्या घ्या घ्या. नवलाई आहे. चिंतन केलं तर लक्षात येत आहे. पुन्हा पुन्हा हा विषय मी पुढे काढतोय कारण हा अजून परिपक्वपणे कुणी याच्यावर चिंतन केलं असेल मला वाटत नाही. शिवाजी सारखा राजा ज्या तुकोबरांच्या अंकित होतोय, किंबहुना मानतोय तरी किमान, शिष्य आहे की नाही मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. त्यांच्या शिष्य असण्या नसण्यावर तुकोबरांचं मोठेपण अवलंबून नाही. अरे ते स्वयंभू सूर्य आहे, त्यांना का वेगळ्या प्रकाशानं परप्रकाशित व्हायची गरज आहे? हो, सूर्य तेजासाठी कुणाची जोडीदारी पाहतोय का? हो, ना तरी भानू हा तेजे, ना पेक्षी जेवी विरजे, का सिंह हा न देखिजे जावळिया. सूर्य तेजासाठी कुणाची उसनवारी मागत नाही आणि सिंह वनामध्ये फिरताना जोडीदार पाहत नाही. का पाहतो? का पाहतो सिंह जोडीदार? सिंहाच्या संघटन डोळ्या नसतात अशा काही, कळप. सिंहाचे कळप नसतात. मग कळप कुणाचे असतात? कोल्हे, लांडगे. का बरं कळप असतात? कळप हा निर्माणच का होतो? अनेक असुरक्षित लोकांनी, अनेक असुरक्षित पिंडांनी म्हणू आपण, लोकांनी म्हणण्यापेक्षा, कारण प्राण्यांच्या संदर्भात आपलं चाललंय. कळप निर्माण का होतात? अनेक असुरक्षित आणि भेदरलेल्या पिंडांनी एकत्र येऊन सुरक्षेचा आभास निर्माण करणं म्हणजे कळप. त्याला अलीकडे गोंडस नाव आहे, संघटन. सिंहाला गरज नाही, सूर्याला सुद्धा तेजाची गरज नाही. तसं तुकोबरांचं तेज अधिक चमकून दिसावं म्हणून कुठल्या ओपसराचं बळ घ्यायची गरज नाही. ओपसर्याचे बळ
घेऊन मिरवे कीळ तैसे रत्न नव्हे निखिळ चक्रवर्ती हा. ज्ञानोपराय निवृत्तीनाथांच्या बाबतीमध्ये आपल्या गुरूंच्या बाबतीमध्ये बोलतात की ओपसर नावाचं जे आता हे कसं म्हणावं, एखादं रत्न आहे, त्या रत्नाची जेव्हा अंगठी तयार केली जाते ना, अंगठीमध्ये रत्न बसवतात, हो नाही का, उंगली में अंगूठी अंगूठी में नगीना असं म्हणतात ना त्याला. तर ते रत्न जेव्हा त्या अंगठीमध्ये बसवलं जातं तेव्हा त्या रत्नाची प्रभा अधिक चमकून दिसावी म्हणून त्या खोबणीमध्ये पातळ पापुद्रा पत्र्याचा लावला जातो. त्या खोबणीमध्ये, हो त्याला ओपसर असं म्हणतात जुन्या काळामध्ये. त्या खोबणीमध्ये तो पत्रा बसवला आणि त्याच्यावर रत्न बसवलं की रत्नाचा प्रकाश जास्त पसरतो. त्या पत्र्याशिवाय रत्न चमकतच नाही. हो म्हणजे रत्नाचा प्रकाश हा त्याचा स्वतंत्र नाही, त्याच्या खाली लावलेल्या पातळ पापुद्र्यामुळे तो प्रकाश आहे. माऊली म्हणतात ते रत्न जरी त्या पापुद्र्यामुळे प्रकाशत असलं तरी माझे सद्गुरु तसं रत्न नाही, निखिळ चक्रवर्ती आहे. त्यांना ओपसराचं बळ घेण्याची गरज नाही. तसं तुकोबारांच्या प्रकाशाला कोणत्या वेगळ्या प्रकाशाचं बळ देण्याचा केविलवाना प्रयत्न आपण का करतो समजत नाही. गरज नाही, गरज नाही, गरजच नाही, आवश्यकताच नाही तिथे. हो आणि तुकोबारांच्या त्या गाथेतील एक दोन मोती ज्याच्या हाताला लागले असाही बोलू शकतो मला कुणाची गरज नाही. तर एवढी मोठी गाथा प्रसवणारा महात्मा कुणाच्या गरजेने जगत असेल. विठाला विठाला शिवराय मानत होते इथपर्यंत ठीक आहे. गुरु शिष्यपणाच्या नात्याविषयी मला काही घेणं देणं नाही. एवढा मोठा राजा स्वाधीन आहे, किती अनुकूल परिस्थिती आहे, किती अनुकूल आहे. राजा स्वाधीन आहे, कायद्याचं राज्य नाही, काही नाही, त्यांचंच राज्य आहे, सरंजामशाही एकट्याच. हो आणि एवढा राजा ताब्यात आहे, कसाही वापरता आला असता, कसाही नाही आपल्या प्रपंचासाठी तर किमान धार्मिक कार्य म्हणून. तुकोबाराय हो सांप्रदायिक कार्य नाव गोंडस देता येतात. हो हो विषाला तुम्ही किती सुंदर नाव दिलं तरी मारणं हा त्याचा स्वभावच आहे, तो बदलत असतो. कदाचित तुकोबाराय असं म्हटले असते की महाराज माझ्या पांडुरंगावर माझी नितांत प्रीती आहे, त्याच्याशिवाय मला काहीच प्रिय नाही, म्हणून माझी इच्छा आहे की माझ्या पांडुरंगाची मंदिरं तुमच्या आमदानीमध्ये, तुमच्या पदपातशाहीमध्ये गावोगाव बांधा ना. बांधले नसते किंबहुना त्याच काळामध्ये शिवरायांच्या सहकार्यानं काही मंदिरं बांधल्याचे उल्लेख सापडतात दुसऱ्या साधूंनी. तुकोबारायांनी बांधलेलं, शिवरायांच्या सहकार्याने बांधलेलं एकही मंदिर महाराष्ट्रात सापडत नाही पांडुरंगाचं. हे करता आलं नसतं का? पण ती मागणी झाली असती, आणि मागणी झाली असती तर स्वचा अपमान झाला असता. त्या महात्म्याला पांडुरंग आणि स्वतः या दोन्हीचा अपमान नाही चालत. विठाला विठाला देणाऱ्यांच्या टोळ्या भरपूर. मग तुकोबाराय त्यांना खडसवायचे, काय येऊ नये मज पांडुरंगा पायी रिद्धी सिद्धी ठाई ओळंगती. लोकांना सांगायचे माझ्या पांडुरंगाच्या पायी मला काही गुन्हा नाही, मला देण्याचा प्रयत्न करू नका. मला द्यायला तुम्ही ज्या अर्थी निघाला त्या अर्थी माझ्या चेहऱ्यावर काय मागणी दिसते तुम्हाला, आणि जिथे तुम्हाला लाचारी दिसेल तिथे द्यायचे प्रोजेक्ट किंवा प्रपोजल मांडत जावा कृपा करून. हो ज्याची इच्छा नाही त्याला देण्याचा प्रयत्न कराल तर कदाचित तो आपली प्रतारणा करेल. हे कधी लक्षात ठेवा, कदाचित प्रतारणा होण्याचा संभव आहे. एकदा तो नाही म्हणेल, दुसऱ्यांदा नाही म्हणेल, तिसऱ्यांदा तुमचा आग्रह जर वाढला तर तो आबरू घेईल. कारण मागणाऱ्या माणसाला मिळाल्यानंतर समाधान वाटत असतं, मागणी संपलेल्या माणसाला कुणी प्रस्ताव पुढे जरी आणला तरी दुःख होत असतं. मला का म्हणतो हा घे, मला नाही पाहिजे, का घे म्हणतो, माझ्या चेहऱ्यावर कुठे घेपणा दिसतो काय. एखाद्या पतिव्रतेला एखाद्या पुरुषानं नुसत्या कामसू नजरेनं पाहिलं तरी त्याला दुःख होतंय. असा का पाहतो माझ्याकडे, माझ्या चेहऱ्यावर याला कुठे दोष दिसला का, आतून जळफळाट होतो त्या पतिव्रतेचा. तीच व्यभिचारिणी असेल तर नजरेला नजर देण्यातही तिला काही वाटत नाही. म्हणते चला प्रवास कटेल, तेवढा टाइमपास, 2 तास कंटाळवाना प्रवास आहे, मग बसल्या बसल्या काय तेवढ्यानं काय होतंय. विठाला विठाला या सर्व देणाऱ्या लोकांना तुकोबाराय खडाजंगीनं बऱ्याच ठिकाणी सुनावतात. सरते शेवटी मागणीचा सर्वांशानं नाश झाल्यानंतर सकल भक्तांच्या गर्दीमध्ये, नाहीतरी देव मागणाऱ्याकडे विशेष लक्ष देत असेल असं मला वाटत नाही. रडक्या चेहऱ्यांना कोण लक्ष दिलं हो? मागणाऱ्याचा चेहरा देवा रडायला जात आहे त्याच्याकडे. 3 रुपये मारण्याचा छोटासा प्रपंच फुंकलं तर उडून जाईल. त्याच्या तक्रारी घेऊन देवाकडे. हो काय देवाचं डिव्हॅल्युएशन आहे, मेहरबानी तो समोर येत नाही. आपण काही करायला लावलं असतं त्याला, काहीही सहज उपलब्ध झालं की काही होतंय. उपलब्ध नाही फार चांगलं आहे.
काय सांगू, अरे आपण कोणाला सांगतोय याचा तरी विचार करावा, कोणाशी बोलतोय याचा विचार करावा. आणि आपल्या वस्तू मागण्या किती आहे, अशा छोट्या मागण्या. या सर्व मागण्यांच्या गर्दीमध्ये, मागणाऱ्यांच्या गर्दीत देव आपल्याकडे लक्ष देणार नाही असं तुकोबारांना वाटलं असावं. म्हणून त्यांनी अगोदर सांगितलं, थांबा काही मागायचं नाही बरं, तुम्हाला आधीच सांगतो. नाहीतरी महाराष्ट्रामध्ये सध्या अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो, महाराज पाहिला की माळकरी लोकांना भीतीच वाटते. खरं सांगतो तुम्हाला, मी फिरतो सर्वत्र, का काय मागण्याचा नेम नाही. कित्येक लोक खाजगीत मला म्हटलेले, महाराज माळ घातली पश्चाताप करून घेतला. कारण एकदा माळ घातली की जणू काय वाघोरात अडकलेल्या जनावरासारखी गोष्ट होते. ओळख झाली, 2 ओळखी होऊ द्या, 3ऱ्या ओळखीला पंगत तरी मागणारच. 4थ्या ओळखीला महाराज आमचा अमुक आहे. आता एक गोष्ट कशाला सांगू, कारण प्रत्येक कोणाला तरी लागणार आणि सगळे मला शिव्या देणार. चालेल हो, अंधारातल्या शिव्यांकडे मी लक्ष देत नसतो, ते माझ्यापर्यंत पोहोचत नाही. पण पोहोचल्या तरी फारशी दखल त्याची घेत नाही, कारण दखल घेतली तरी मला माझा स्व नाकारीन की काय करतो. कसं आहे, यात गर्विष्ठता कदाचित तुम्हाला दिसेल बा, पण हे बोलताना मी सांगू इच्छितो की मी मागितलंच नाही 12 वर्षात 13 वर्षात कोणाला काही. हा दावा कदाचित कुणी खोडून काढायचा प्रयत्न करीन, सोडून बोला. हो, परमार्थ पणाला लावून, देवपणाला लावून कधीच नाही. आता मागून सगळं बरोबर झालं, हट आम्हाला हे जमत नाही ते जमत नाही, सौच वेख हाकी बिल्ली हचकोची. प्रचंड प्रॉपर्टी जमा झाली, हो आता मरेपर्यंत जमण्यासारखं आहे बरं का, हे चालत नाही आम्हाला, ते जमत नाही. आणि हे कोट्यावधी कुठं, विढाला म्हणजे आता सुरक्षा झाली. याला म्हणतात मगरमच्छ के आसुरोना. या मुहावरा, हिंदीमध्ये मुहावरा, मगरमच्छ कळतो ना, मगर, हो तिचं पोट भरलं की ती रडते. काय भरपूर खायला मिळालं की तटावर येते, मुंडकं टेकवते, तिच्या डोळ्यातून आसू गळतात. पोट भरल्यावर तिला रडू येतं, त्याला म्हणतात मगरमच्छ के आसुरोना. हिंदीमध्ये जे चांगलं कळेल ज्याला समजेल त्याला. भरल्या पोटानं रडू म्हणजे हे जरा थोडस ढोंगीपणा झाला. महाराज काहीही नसताना, कोणतीही सुरक्षा नसताना, आर्थिक नाही, सामाजिक नाही, सुरक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. हो, आर्थिक सुरक्षा, सामाजिक सुरक्षा, स्वजन सुरक्षा, नात्यागोत्यांची सुरक्षा, सगळ्या सुरक्षा सोडल्यानंतर कोणतीही सुरक्षा नसताना देवाला म्हणतात, देवा गर्दीतून माझ्याकडे लक्ष दे. हो, मी मागणी घेऊन आलेलो नाही, तुला मी कोणतीच संपत्ती मागणार नाही. इच्छा एकच आहे, तुझी आठवण माझ्या चित्तात आणि माझी आठवण तुझ्या चित्तात असू दे. नाही
आपल्या सगळ्या भूमिकेच्या विरुद्धच बोलणं दिसतंय. तेव्हा तुला काही मागत नाही तर भक्ती कशाला करतो? आपला व्यवहार काय आहे? ज्याला पीक काढायचं नाही त्याने पेरावंच कशाला? सरळ सरळ आहे. कारण आपलं सूत्रच आहे, एका बीजा केला नास मग भोगीले कणीस. हिशोबशीर काम आहे. पेरताना डोक्यात असते किती पोते घावते, कोणी जिल्ह्यात घावते म्हणतो. या खासरात ना 50 पोते घावतेनच. आधी फलाचं निश्चित आहे, नंतर मग. आणि मराठवाड्यात तर यापेक्षा ढोंगी पण आहे पा मोठा. तिकडे पेरणीला निघाले का म्हणतात काळ्या आईची ओटी भरायची. काय उदार आहे, ओटी भरायला शब्द किती ग्लॅमरस आहे बघा ना. असे मागणाऱ्यांचे शब्द ग्लॅमरसच असतात पहा. हो, ते म्हणतात आम्हाला काशीला पंगत घालायची मोठी 10,000 लोकांची. कोण पाहतो घालतो कोण? अलीकडे सप्ताह पण एवढ्या दूर जाऊन करायची प्रथा आली की दात्यांना कळलं नाही पाहिजे नेमकं केला का नाही केला. काय नियोजन आहे. नाईस. अरे वा, यांच्या कल्पकतेला आणि नियोजनाला मला वाटतं पुरस्कार मिळेल, जसं डब्यावाल्यांना मिळाला ना ऍडमिनिस्ट्रेशनचा. काय कल्पकता आहे, काय नियोजन आहे. फक्त काळा आहे ज्याची आपल्यालाच लज्जा वाटते असं नियोजन आहे. हो, असो. मुद्दा माझा काय की पेरल्यानंतर मराठवाड्यात बोलतात काळ्या आईची ओटी भरायची. मी एकाला म्हटलं का हो, शब्द इतका चांगला वापरता काळ्या आईची ओटी भरायची, तर मग चैत्र वैशाखात भरा ना, जून महिन्यात कशाला जाता भरायला? काळ्या उन्हात भरा. मग म्हणून आम्ही तुम्ही काळ्या आईची ओटी भरायला गेली. अगदी नेमकं वापशाच्या वेळी जातो पुन्हा म्हणतो काळ्या आईची ओटी भरायची. का उपकार करायला लागला? काळ्या आई ओटी भरतो. कसली ओटी भरतोय? डबल 10 पट काढायचंय असा हिशोब आहे. आपलं गणितच असं आहे. कोणतीही गोष्ट करायची तर त्याच्यातून काहीतरी मिळावं या हेतून. परमार्थही तसाच आहे. तो महिला वर्गाचा तर 100% तसाच आहे. तुम्ही फुकट फाकट कशाला भक्ती कराल देवाची? टीव्ही पाहत बसाल ना, कीर्तनाला कशाला या? इथे येऊनही विचारापेक्षा पुण्य मिळतंय हीच भूमिका अजून प्रबळ आहे. जुन्या काळात सांगायचे की कीर्तनाला येऊन बसलं ना ऐकणाऱ्याची पापं अशी बाहेर थांबतात. हे सांगायचे का सांगत होते माहित नाही. असे कुठे तंत्र नाहीच आहे. म्हणते नाही तिथं गेलं तरी पुण्य होतं. आणि या पुण्याची इतकी हाव आहे माणसाला, जी गोष्ट अजिबातच दिसत नाही. नवल आहे जी दिसणाऱ्या गोष्टीची हाव आहे गोष्ट समजण्यासारखी, की हे केल्यानंतर हे मिळेल. हे पुण्य असा प्रश्न आहे पुण्याचा. हे कधी दिसलं नाही, ते अनुमेय आहे. अनुमेय, त्याचा अनुमान करावं लागतं. ते पण कधी? परिणामानंतर. परिणामापूर्वी अनुमान करायलाही काही जागा नाही. फार काही चांगलं व्हायला लागले की खरंच आमचं पुण्य फळाला आलं झाल्यानंतर. आणि पापाचंही अनुमानच करावं लागतं. जीवनात फार संकट आली की आमचं पाप आडवं आलं. हे दोन्ही अनुमानाच्या गोष्टी आहेत. हो, आणि अनुमान हे अप्रतिष्ठ आहे, ते सिद्ध आहे असं नाही. पाप आणि पुण्याच्या पलीकडे जाऊन विचार करता येणारच नाही का? या पाहिजे पुण्य मिळालंच पाहिजे, गरज नाही त्या पुण्याची. पण काय करायचं? पापात्मक ते पुण्यात्मक हे पापे माऊलीने सांगितलं त्याप्रमाणे. हो, ज्याला कामना चिटकलेली आहे असं कोणतं पुण्यही एक प्रकारचं पापच आहे. माऊली बोलले इच्छा चिटकलेलं पुण्य हे पापच आहे, ते पुण्य नाहीच आहे. माते जेणे पाविजे ते शुद्ध पुण्य, माऊलींचं म्हणणं आहे. हो, माझ्या स्वरूपाशी ज्यानं येता येतंय त्याला आम्ही शुद्ध पुण्य म्हणू. पुण्यासाठी चाललेलं आहे, पुण्यासाठी चाललेलं आहे, काहीतरी मिळावं. इथे तर तुकोबाराय म्हणतात मला काहीच लागत नाही, नाही तुझं काही मागत संपत्ती. हो, संपत्ती शब्दामध्ये स्थावर जंगम सर्व संपत्तीचा अंतर्भाव घ्या. याही पुढे जायचं असेल तर दैवी संपत्तीचा देखील त्याच्यात अंतर्भाव घ्या. कारण कसं आहे, व्यावहारिक संपत्ती मागणं कमीपणाचं वाटत असेल तर दैवी संपत्ती सुद्धा श्रेष्ठ मानली जाते. 16व्या अध्यायात वर्णन आहे. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित ही दानम नमश्य यज्ञ स्वाध्याय तपार्जवम वगैरे वगैरे. हे सगळे सकल सद्गुण देवा मला द्या असंही बोलणं नाही. असंही नाही काही लागत नाही असं बोलणं. या बोलण्यामध्ये एक शक्ती आहे देवाला आकृष्ट करून घेण्याची. तुम्ही चिंतन करा ना, लाखो कोट्यावधी भक्तांमध्ये की जे सकाम आहेत, जयांची भजने भोगासाठी. देवालाही कळतंय की मी प्रिय नाही, यांना यांची इच्छा प्रिय आहे. आणि इच्छा प्रिय असून खरं तर माणसांना इच्छा होणं गैर नाही, पण क्षमता इतक्या व्हाव्या, जेवढी क्षमता आहे तेवढ्या व्हाव्या. हो, क्षमता पुत्र निर्मितीची नसेल तरी पुत्राची इच्छा असणं म्हणजे हास्यास्पद आहे ना. मूल निर्माण करण्याची दुर्भाग्यानं क्षमता नाही तरी मुलाची इच्छा असणं आता हास्यास्पद आहे. ज्या गोष्टीची आपल्यात क्षमता आहे तेवढी इच्छा होणं समजण्यासारखं. त्याच्यासाठी नवस याच्यापेक्षा वेगळे पण जगात कोणतं असू शकते. जे तुझं काम आहे तेही जर तू देवाला सांगत असशील त्याला किती पश्चाताप होत असेल तुला जन्म देऊन. विठाला विठाला छोट्या 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 गोष्टी. हो, देवाला जाणं, पाया पडून येणं, मला वाटतं त्याचाच प्रकार असावा लग्न झाल्यानंतर. जा जेजुरीला, जा इकडे जा तिकडे, काय जोडापटणे.
झोडापडणे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे, आमचं येल मांडवावर जाऊ द्या. नुसता वेलच नाही, त्याला चांगली फळं लागू द्या मोठी मोठी. त्या फळाच्या ओझ्यानं मांडव मोडून अंगावर पडला तरी चालेल, आम्ही गुदमरून मेलो तरी चालेल, पण हे वाढलं पाहिजे सगळं. हे संपवायचं धारिष्ट एका कृष्णानेच केलंय, त्याच्याकडे का कोणी लक्ष देत नाही मला कळत नाही. नुसतं गोकुळातली लीलाच कळते सगळ्यांना, गोपिकांमागे अमुक केलं तमुक केलंय. अरे हेही केलंय, बटन बंद केलंय एका दिवसात, सगळं स्विच ऑफ बंद करून टाकले सगळे. मुलं बाळण बायका बिका बंद करून टाकला खेळ. यादवाचा पोर एक गोप्या भला, तिने बहुतची खेळ केला रे, लहान थोर अवघी मारिली, खेळच मोडून गेला रे. मोडलाय का कोणी त्याच्यानंतर? कर्जबाजारी लोक कधी कधी करतात प्रयत्न, बरं कुणीतरी वाचतो. पत्नी आणि मुलांना विष देऊन पित्याची आत्महत्या, त्यातला एक तरी तो वाचतो, ते मरतात, असं काहीतरी होते. विढाला विढा